काल नेपाळमध्ये एक अतिशय मोठं संकट आलं, ज्याला GLOF म्हणजे ग्लेशियर लेक आउटबर्स्ट फ्लड, म्हणजे ग्लेशियर वितळल्यामुळे जो एक प्रचंड मोठा पूर येतो असं त्याचं नाव दिलं जातं. आणि यामुळे खूपच नुकसान नेपाळचं झालेलं आहे. याच्यामध्ये जवळजवळ 200-250 भारतीयसुद्धा अडकलेले आहेत आणि त्यांच्या सुरक्षेविषयी चिंता आहे. आणि या बातम्या मीडियाने खूप मोठ्या प्रमाणात कव्हर केलेल्या आहेत. भारतच नाही तर इतर देशांचे सुद्धा जे पर्यटक तिकडे गेले होते त्याच्यात अडकलेले आहेत. नेपाळचं खूप नुकसान झालेलं आहे. त्यांचं एक गाव पूर्णपणे वाहून गेलं आहे आणि या बातम्या अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये मीडियाने कव्हर केल्या आहेत. तर याचं आपण विश्लेषण कसं करतो की GLOF म्हणजे ग्लेशियर ज्यावेळेला बस्ट होतं तर त्याचा नेमका अर्थ काय, तो एक भाग झाला. दुसरा जो मुख्य मुद्दा पुढे येतो की चीनने ही माहिती वेळेवरती का दिली नाही. तिसरा मुद्दा आहे की भारतावरती अशा प्रकारचं संकट हे उद्भवू शकतं का. तर या प्रश्नांचं आपण विश्लेषण करू. नंबर 1, GLOF म्हणजे ग्लेशियर बस्ट केव्हा होतो की काही वेळा तापमान वाढतं तर त्याच्यामुळे ग्लेशियर वितळतो. तर त्याच्यामुळे ग्लेशियरचं वितळलेलं पाणी तिथे एक असं मोठं तळं किंवा लेक बनतं आणि हे लेक काही असं पक्कं नसतं, हे नैसर्गिक असतं. काही माती खडक याचं बनलेलं असतं आणि ज्यावेळेला अचानक जास्त पाण्याचं प्रेशर वाढतं तर त्यावेळेला हे लेक फुटू शकतं आणि याच्यामुळे प्रचंड प्रमाणामध्ये प्रचंड वेगाने हे पाणी खालती यायला लागतं. लक्षात असावं की चीन तिबेटन प्लॅटोचा मालक आहे आणि तिबेटन प्लॅटोला थर्ड पोल म्हणजे नॉर्थ पोल, साऊथ पोल नंतर थर्ड पोल असं म्हटलं जातं. जगातलं 25% बर्फ आणि पाणी या भागात आहे आणि तिथून जे पाणी येतं ते या तर नेपाळमध्ये येतं किंवा भारताच्या लडाखमध्ये किंवा उत्तराखंडमध्ये किंवा हिमाचल प्रदेशमध्ये किंवा अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीममध्ये सुद्धा येतं. तर त्यामुळे चीन हे एक अपर रायपेरियन स्टेट आहे आणि भारत आणि नेपाळ हे लोअर रायपेरियन स्टेट आहे आणि याच्याशिवाय हेच पाणी नंतर बांगलादेशमध्ये सुद्धा जातं ज्यावेळेला ते गंगा किंवा ब्रह्मपुत्रा या मोठ्या नद्यांना मिळतं. तर नॅचरली अशा प्रकारचं नुकसान होणं याला आपण काही फारसं करू शकत नाही. परंतु हे नॅचरल होतं की चीन काहीतरी पर्यावरणाचे नको ते उद्योग करत होतं. कारण आपण जर इतिहास बघितला तर आपल्याला असं दिसतं की चीननी केलेल्या अशा कारवायांमुळे भारतामध्ये 2 वेळा अशा प्रकारचे प्रचंड मोठे पूर आले होते. एक तर आहे आपलं ज्या वेळेला हिमाचल प्रदेशमध्ये एक ग्लेशियर फुटला होता आणि त्याच्यामुळे तिथे आपलं खूप नुकसान झालं होतं पार्श्व लेकमध्ये. दुसरं उत्तराखंडमध्ये सुद्धा आपलं प्रचंड नुकसान झालं होतं आणि यावेळेला चीनने आपल्याकडे माहिती दिली नाही. चीनने अचानक पाणी सोडलं. हे वॉटर बॉम्ब सारखा प्रकार असावा अशा प्रकारच्या बातम्या पुढे येत होत्या. परंतु कन्क्लुझिव्हली हे कधी प्रूव्ह करता आलं नाही. परंतु एवढं नक्की की अशा प्रकारचे पर्यावरणाचे आसरट प्रयोग म्हणजे त्या भागामध्ये मोठा पाऊस पाडणं, त्या भागातल्या जी वाफ असते ती घेऊन जाऊन चीनच्या दुष्काळी भागामध्ये घेऊन जाणं, काहीतरी असे प्रयोग करणं ज्याचा पुढे शस्त्र म्हणून उपयोग करता येतो. तर असे उद्योग चीननी याच्या आधी केलेले आहेत. तर त्याच्यामुळे वॉटर बॉम्ब किंवा एन्व्हायरमेंटल वॉरफेअर किंवा ग्रे झोन वॉरफेअर चीननी केलं आहे का आणि पाण्याचा वापर एक शस्त्र म्हणून केला आहे का, हे एक काल्पनिक नाही तर हे एक लष्करी आणि धोरणात्मकरित्या सुद्धा चीन हे करतो आहे. नंबर 1 गोष्ट की चीननी या बाबतीत पटकन सांगितलं का नाही. त्यांना अर्ली वॉर्निंग देता आली असती, सॅटेलाईटने याच्यावर लक्ष ठेवता आलं असतं आणि मग जर चीननी रिअल टाईम डेटा जर त्यांनी शेअर केला असता नेपाळशी तर नेपाळचे जे लोक आहेत त्यांना तिथून आपल्या जे खालती नदीकाठी गावं जी आहेत त्यांना वरती डोंगराच्या भागात पळून जाता आलं असतं. म्हणजे त्यांना बचाव करण्याकरता अनेक उपाययोजना करता आल्या असत्या ज्यामुळे माणसं वाचली असती. अर्थात प्रॉपर्टी वाचण्याची शक्यता ही फार कमी होती. परंतु लोकांचं जे अक्षरशः हजारो लोक वाहून गेलेले आहेत हे नुकसान आपल्याला
नक्कीच कमी करता आलं असतं. पण चीन अशा प्रकारे जी माहिती असते ती देत नाही. काहीतरी आचरटसारखे प्रयोग करतो. एक असं म्हटलं जातं की तिबेटमध्ये जे 25% पाणी आहे ते पाणी ते घेऊन जायचा प्रयत्न करतायत त्यांच्या दुष्काळी भागाकडे. असं म्हटलं जातं की ते ब्रह्मपुत्रेवरती जो ग्रेट बेंड नावाची जागा आहे तिथे मोठे धरण ते बांधतायत, ज्यामुळे ब्रह्मपुत्रेचं पाणी हे तिबेटमध्ये थांबवलं जाईल आणि ब्रह्मपुत्रेला तिबेटमध्ये यारलांग सांगपो असं म्हटलं जातं. भारतात ज्यावेळेला ती एंटर करते अरुणाचल प्रदेशमध्ये त्यावेळेस तिला सियांग म्हटलं जातं आणि हीच नदी ज्यावेळेला आसाममध्ये येते त्यावेळेला ती ब्रह्मपुत्रा होते. आपण जर भारतामध्ये घडलेल्या 2 घटना बघितल्या तर हिमाचल प्रदेशमध्ये एक पारछू नावाची जागा आहे जिथे 2004-5मध्ये अचानक मोठ्या प्रमाणामध्ये एक लेक बनलं होतं. ते लेक त्यातलं पाणी बाहेर आलं आणि त्याच्यामुळे आपल्या हिमाचल प्रदेशमध्ये प्रचंड मोठं नुकसान झालं. याच्याशिवाय असाच प्रकार झाला होता फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये काही वर्षापूर्वी उत्तराखंडमध्ये, जिथे मोठ्या प्रमाणामध्ये पूर आला होता आणि तो पूर चीनमुळे आला असावा असं म्हटलं जातं. आता चीन त्याची जी पाण्याची जी माहिती आहे ही अजिबात प्रॉपरली शेअर करत नाही. तर आता मुख्य प्रश्न असा आहे की ही जी चीनची जी लबाडी आहे किंवा नैसर्गिक संकटं आहेत किंवा नैसर्गिक संकटं आणि चीनची लबाडी याचं कॉम्बिनेशन आहे, याला प्रत्युत्तर देण्याकरता, याला उत्तर देण्याकरता किंवा या संकटाची तीव्रता कमी करण्याकरता आपल्याला काय करायला पाहिजे. नंबर 1, जी माहिती चीन देत नाही ती आपल्याला सॅटेलाईटच्या मदतीने स्वतःहूनच त्याला असेसमेंट करावं लागेल आणि चीनच्या त्या भागातून जिथे नद्या भारताच्या आत प्रवेश करतात, मग ती नेपाळमधनं असो की डायरेक्टली लडाखमध्ये येणं किंवा उत्तराखंड किंवा हिमाचल प्रदेशमध्ये येणं किंवा सिक्कीममध्ये येणं किंवा अरुणाचल प्रदेशमध्ये येणं, तर त्या पाण्याच्या फ्लोवरती लक्ष ठेवायला पाहिजे. तिथे ऑटोमॅटिक सेन्सर्स पाहिजे आणि याच्याशिवाय जर कुठे लेक बनायला सुरुवात झाली तर त्याच्यावरती आपलं लक्ष असायला पाहिजे. आणि याच्याशिवाय आपण आंतरराष्ट्रीय दबाव हा चीनवरती टाकायला पाहिजे आणि इथे आपणच नाही तर नेपाळची मदत घ्यायला पाहिजे, बांगलादेशची मदत घ्यायला पाहिजे. साऊथ ईस्ट एशियाचे जे देश आहे, खास तर व्हिएटनाम वगैरे, कारण तिथली जी नदी मेकांग नावाची आहे ती चीनमधून साऊथ ईस्ट एशियामध्ये प्रवेश करते, तर चीनवरती कंट्रोल हा राहायलाच पाहिजे आणि त्याच्याकरता युनायटेड नेशन्स असो की आंतरराष्ट्रीय व्यासपीठ असो तिथे चीनवरती दबाव टाकायलाच पाहिजे. याच्याशिवाय भारताने अजून काय करायला पाहिजे, आपली जी डिझास्टर मॅनेजमेंट सिस्टीम आहे खास तर नदीच्या काठी ती अतिशय चांगली पाहिजे. म्हणजे जर आपल्याला वॉर्निंग मिळाली की एखादं लेकवरती तिबेटमध्ये फॉर्म होतं आहे, ते लेक तुटण्याची शक्यता आहे, तर लगेच लोकांना आपण धोकेदायक भागातून किंवा नदीकाठून हलवून त्यांना उंचीवरच्या जागेवरती नेऊ शकतो, ज्यामुळे नुकसान हे कमी होऊ शकतं. एवढंच नव्हे तर भारताने अनेक ठिकाणी धरणं पण बांधलेली आहेत की ज्याच्यामुळे पुष्कळ ज्यावेळेला पाणी अचानक येतं तर काही प्रमाणामध्ये पुराचं पाणी हे धरणामुळे आपल्याकडे जी वेगवेगळी नदींची खोरी आहे, सुबानसिरीमध्ये आहे, सियांगमध्ये आहे, सिआँगमध्ये आहे, तिथे ते पाणी आपण साचवू शकतो आणि पुराची जी तीव्रता आहे ती आपण कमी करू शकतो. आणि याच्याशिवाय जो अजून एक महत्त्वाचा मुद्दा आहे की जे एक मोठं धरण चीन बांधतं आहे ग्रेट बेंडवरती तिबेटमध्ये ब्रह्मपुत्रेचं पाणी थांबवण्याकरता, तर तिथे ब्रह्मपुत्रेचा वापर एक वॉटर बॉम्ब म्हणून केला जाऊ शकतो का? चीन उन्हाळ्याच्या काळामध्ये हे पाणी थांबवू शकतो का? या सगळ्यांवरती आपलं लक्ष पाहिजे, कारण चीन हा एक अत्यंत धोकेदायक देश आहे आणि या वॉटर बॉम्बवरती भारताचं पूर्णपणे लक्ष असायला पाहिजे.